सलामीची जोडी संदीप मकवाना आणि त्याचबरोबर शफीक गोरेले आणि याच जोडीला रोखण्यासाठी उत्तर इथे मात्र शोधलंय. गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत गौरव गुंगरड गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. पाहूया गोलंदाजी कशी राहतीये. आज चान्स होता तुला रे. आज चान्स होता. बघतो उद्या बघतो. ते दे बॉलर ने त्यातल्या 1 तास हो अवेलेबल आहे. कोण? रोहित मर्रे. येऊ दे का? रोहित मर्रे. रोहित मर्रे माहिती नाही तुम्हाला? हॅलो थांब सांगतो तुला. फोन बॉलर कोण आहे? गौरव गुंगरड. सामन्याला सुरुवात होते. तो मे झालाय पहिल्या चेंडूवरती, परंतु एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू संदीप मकवाना थोडंसं जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती स्ट्रगल करताना दिसलेत, परंतु नक्कीच यानंतर ॲक्शनमध्ये दिसतील. या खेळाडूला नक्कीच आपला क्लास दाखवावा लागेल, ज्यासाठी ओळखलं जातं हे नाव. त्या नावाला साजेशी कामगिरी ती मात्र करावी लागेल. दुसरा चेंडू दमदार टाकलाय. एका बाजूला फोंडा तर दुसऱ्या बाजूला निपाणी, अशी लढत रंगली जाते आणि दोघांचंही पारड इथे मात्र समान पाहायला भेटलंय. स्वयंसेवक अतुल पाटील देखील चांगल्या प्रकारे आपली भूमिका पार पडताना दिसत आहेत. आपण रस्त्यावरती जायचं आहे. हो हो, चांगला चेंडू इथे मात्र कौतुक करावं लागेल या फोंड्याच्या सुपरस्टारचं. सिंधुदुर्गातून या खेळाडूला खास ही स्पर्धा खेळवण्यासाठी पाचारण केलं गेलं आणि यानंतर या गोलंदाजांनी आपली जादू दाखवायला सुरुवात देखील केली आहे. चांगली गोलंदाजी होताना दिसते. गौरव गुंगरड सर पेशाने जर पाहायला गेलं तर शिक्षक आहेत. शिक्षकी पेशा सांभाळताना आपली क्रिकेटची आवड इथे पत्र जोपासली जाते. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर चांगला चेंडू होता, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. खूप वेळानंतर आज चौकार जो आहे तो आलाय. महत्वाच्या क्षणी इथे पत्र चौकार आलाय. गरज देखील होती या चौकाराची आणि हा चौकार योग्य त्या वेळी आलाय. पाहूया संदीप मकवाना जर पाहायला गेला तर आत्मविश्वास अजूनही पाहायला भेटत नाहीये. संदीप मकवाना आणि गौरव सर यांचा जर विचार केला तर मनोज 11 संघाकडून सातत्याने खेळत असतात. आज मात्र हे दोन्ही खेळाडू जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत. सिंधुदुर्गमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा संदीप मकवाना मनोज 11 कणकवली या संघातून खेळताना दिसतात, परंतु आज विरोधात विरोधात कामगिरी इथे मात्र सटीक होताना दिसते. गौरव गुंगरड चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे मात्र पेश केला जातोय. सिंधुदुर्गातून डायरेक्ट आले तर निपाणीला आणि याच निपाणी वासियांना थोडंसं जर पाहायला गेलं तर गोलंदाजीने मंत्रमुग्ध केलाय. सुरेख गोलंदाजी होताना दिसते. हा देखील चेंडू वेगवान टाकलाय. महेंद्र यांच्याकडून थोडीशी चूक झाली आहे, फंबल झाले आहेत, परंतु त्याचबरोबर थोडंसं चतुर खेळाचं प्रदर्शन पाहायला भेटतंय
आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. संदीप मकवाना थोडासा अजूनही या खेळाडूकडून पाहिजे तितकासा खेळ साकारता आला नाहीये. आता मात्र जागा व्हावं लागेल संदीप मकवाना यांना. आपला क्लास जो आहे तो दाखवावा लागेल. या खेळाडूने आपण पाहिलं तर याच महिन्यापूर्वी एक स्पर्धा झाली होती, निशिकांत दादा प्रीमियर लीग तुंग येथे झालेली ही स्पर्धा अक्षरशः आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने तुंगवासियांची मन जिंकली होती. या खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली देखील होती संदीप मकवाना यांची. फायनल सामन्यामध्ये या खेळाडूने केलेली पारी नक्कीच आठवावी लागेल पुन्हा एकदा संदीप मकवाना यांना. सुरेख पारी मृत्युंजय पुणेच्या विरोधात ही कामगिरी केली होती. एक जर पाहायला गेला तर आत्ताच्या घडीला सर्वोत्तम संघ ज्याला ओळखला जातोय मृत्युंजय पुणेचा संघ, आणि त्याच मृत्युंजय पुणेला कोल्हापुरी तडका इथे मात्र दाखवला होता या सुपरस्टाराने. संदीप मकवाना हे या खेळाडूचं नाव. ओहो, शफिक गोरेले या चेंडूवरती फटका थोडासा बसलाय, परंतु खतरा नक्कीच टळलाय. शफिक गोरेले हे देखील या परिसरातील स्टार म्हणून ओळखले जातात आणि यांचं देखील नाव आता मात्र चर्चेत आहे. चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील कित्येक स्पर्धेमध्ये केली गेली आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म गोलंदाज संतोषजी कासवडकर. हो हो, यांना इथे मात्र आपला क्लास दाखवलाय. आता मात्र झोपेतून जागे झालेत आणि त्यानंतर दहाडताना दिसत आहेत. बबलू मांगुरे यांनी थोडासा कानमंत्र पहिलं षटक झाल्यानंतर दिला आणि या कानमंत्रानंतर खडबडून जागे झाले आणि जागे झाल्यानंतर आता मात्र बरसायला सुरुवात देखील केली जाते यांच्या माध्यमातून. सुरेख फटकेबाजी हा खेळाडू जेव्हा खेळतो तेव्हा नक्कीच मंत्रमुग्ध करतो. हा फटका तितक्याच ताकदीचा आणि तसाच मंत्रमुग्ध करणारा फटका इथे पत्र सजवला गेला संदीप मकवाना यांच्या माध्यमातून. यस कॅमेरामन जल्दी फोकस करो. या चेंडूवरती इथे मात्र जेल बाद देखील केलं जात आहे. षटकाराचं उत्तर संतोष कासवडकर यांनी शोधलाय आणि इथे मात्र संदीप मकवाना याची खेळी इथे मात्र समाप्त देखील केली गेली आहे. ही मॅच नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच रंगणार, त्यासाठी इथे मात्र निपाणी वासिय सज्ज देखील झालेत. मोठ्या संख्येने ही मॅच पाहिली देखील जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फलंदाजीसाठी इथे पत्र आले तर दो बॅटर मैदानावरती संतोष आले मैदानावरती. माय फेवरेट हा देखील खेळाडू माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये या खेळाडूचं देखील नाव आहे. नक्कीच हा खेळाडू जर पाहिला गेला तर शांततेत नक्कीच कार्यक्रम करताना दिसतो. एक दर्जेदार खेळाडू म्हणून यांना देखील पाहिलं जातं. कित्येक मैदान यांनी देखील गाजवलेत. यांचं देखील नाव कोकणामध्ये वारंवार घेतलं जातं. कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट यांनी देखील आपल्या खेळाडूने प्रदर्शनाने गाजवले देखील आहेत. संतोषच्या विरोधात इथे मात्र संतोष पाहूया कोणता संतोष कोणावरती इथे मात्र भारी पडेल. संतोष आले तर हे संतोष पाटील आहेत आणि हा पाटील की दणका देण्यासाठी इथे पत्र सज्ज देखील झालेत. परंतु अपोजिट गोलंदाज हा देखील कमी नाही आहे. या गोलंदाजाकडे देखील ताकद आहे अपोजिट संघाला रोखण्याची. संतोषजी कासवडकर हे देखील नाव वारंवार कोल्हापूर विभागामध्ये सातत्यानं घेतलं जाणारं हे नाव आहे. पुन्हा एकदा आडवे बॅटने फटक्याला सजवायचं होतं, परंतु या चेंडूवरती नक्कीच थोडस आपली मॅजिक आहे ती क्रिएट केली आहे. संतोष कासवडकर थोडस पारड या चेंडूवरती चढ पाहायला भेटलं, परंतु कमबॅक देखील करतील.
वाघाने इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय. अक्षय आले तर क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत. थोडेसे बंबल झालेत. अक्षय हे देखील कणकवली विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आहेत. जर पाहायला गेलं तर मनोज 11 कणकवली या संघाचे हे देखील भाग राहिलेत. चांगले खेळाडू. दोन षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गौरव सर यांना पहिल्या षटकामध्ये 6 धावा देताना, परंतु त्यानंतर दुसरं षटक संतोष सर यांच्याकडे विश्वास दाखवला गेला आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच प्रकारे गोलंदाजी केली गेली. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 धावा. एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर संदीप मकवाना यांना जेरबंद देखील केलं गेलं. गोलंदाजी साठी साहिल मोमीन आपली जादू पेश केली जाते. हो हो, साहिल मोमीन अप्रतिम गोलंदाजी करताना दिसत आहेत. कुरुंगवाडाचा हा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर आला आणि इथे मात्र जादू बिखरायला सुरुवात देखील केली. या चेंडूवरती आपला क्लास दाखवलाय. या चेंडूला पाठवलं जात आहे सरस सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. हा फटका कोणाच्या बॅट मधून आलाय पहा. हा फटका आलाय शफिक गोरले यांच्या बॅट मधून. म्हणजे यांनी देखील आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. वाघाने दहाडायला इथे सुरुवात केली आहे. ही मॅच नक्कीच एक महत्वाची मॅच आहे, एक मोठी मॅच आहे. एका बाजूला पांडुरंग सीसी तर दुसऱ्या बाजूला परमानेंट ट्रेडर्स धुर्वा 11चा हा संघ. 2 मातब्बर संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. विनायक नागरपोळे सर यांनी हा संघ बांधला गेलाय आणि याला पुरस्कृत केलं गेलंय. परमानेंट ट्रेडर्सचे मालक यांनी या संघाला स्पॉन्सरशिप देखील केली आहे आणि हा संघ चांगली कामगिरी देखील करताना दिसतोय. साहिल मोमीन चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. कुरुंगवाडाचा हा गोलंदाज सुपरस्टार. इथे मात्र थोडासा वेट केला गेला. आपली बोटांची जादू जी आहे ती इथे मात्र दाखवताना दिसत आहेत. साहिल मोमीन एकीच धाव जी आहे ती इथे मात्र घेतली जाते. आता मात्र खरी कस लागणार आहे साहिल मोमीनची, कारण का त्यांच्या विरोधात आहे एक खुंकार फलंदाज म्हणजेच संतोष फलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग देखील करतील साहिल मोमीनच्या विरोधात. या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग नाही आहे. नक्कीच या चेंडूवरती जर प्रॉपर टायमिंग पाहायला भेटला असता तर मोठा धमाका इथे मात्र पाहायला भेटला असता. परंतु साहिल मोमीन हे देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज आहेत आणि आपली ताकद इथे मात्र आजमावली देखील जाते, दाखवली देखील जाते. असं म्हटलं जातं चेहरे क्रीम पावडर से नहीं तो काबिलियत से चमकते हैं. काबिलियत इथे मात्र दाखवली देखील जाते. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. पाहूया या फटक्यावरती उत्तर नाही आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सरस सीमारेषा बाहेर. सिरोच्या सुपरस्टारने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु याला देखील हा चेंडू भेदून सरस सीमारेषा पार चौकार 4 धावेसाठी गेलाय. साहिल मोमीन यांच्यावरती थोडासा हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेवटच्या चेंडूवरती आणि हा हल्ला सफल देखील झाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर त्या चेंडूला
सरळ सीमारेषा पार देखील धाडला गेलाय. संतोषाच्या माध्यमातून या चेंडू वरती चौकार आलाय. जर पाहायला गेलं तर परमानेंट ट्रेडर्स 51,000ची टुर्नामेंट याच मैदानावरती पार पाडली गेली होती आणि ह्याच मैदानावरती हा संघ जगज्जेता देखील राहिला होता. 51,000 रुपयाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून जिंकलं गेलं होतं. म्हणजेच परमानेंट ट्रेडर्स हा संघ देखील एक दर्जेदार संघ, एक जर पाहायला गेलं तर एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय. पाहूया ही दादागिरी पुन्हा एकदा पेश केली जाईल का. एका बाजूला संतोष, आता मात्र गोलंदाजीसाठी गौरव सर हे देखील सज्ज होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा हो हो काय चेंडू टाकलाय पहा. अप्रतिम गोलंदाजी. थोडस जर पाहायला गेलं तर शफिक गोरुले पाहिजे तितकीशी कामगिरी होताना दिसत नाहीये. ज्या प्रकारची कामगिरीसाठी हे ओळखले जातात त्या प्रकारची कामगिरी अजूनही झाली नाहीये. शफिक गोरुले यांना आपला क्लास दाखवावा लागेल. जर पाहायला गेलं तर पायांची मुवमेंट थोडीशी होताना दिसत नाहीये आणि त्याचा फटका इथे मात्र संघाला होताना दिसतोय. या चेंडूवरती थोडस आगळा वेगळा प्रयत्न केला गेला परंतु याच प्रयत्नामध्ये यश आलं नाहीये. एक्स्ट्रा धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जात आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या संघाची सुरुवात मागच्या मॅच मध्ये देखील थोडीशी धीमी झाली होती परंतु त्यानंतर चौथ्या षटकानंतर या संघाने गेअर देखील बदलायला सुरुवात केली होती. इथे मात्र गेअर बदललाय. फ्लायटेड षटकार इथे मात्र डोकला गेलाय. शफिक गोरुले यांनी देखील आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. हा वाघ आतापर्यंत शांत होता, सुस्त होता परंतु हा वाघ आता मात्र या वाघाला रनांची भूक लागली आहे आणि रनांचं रक्त याला पाहिजे आणि त्याचमुळे इथे मात्र शिकार देखील केली जाते. षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली जाते. पाहूया ही षटकारांची आतषबाजी यशस्वी ठरेल की गोलंदाज गौरव सर चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा कमबॅक करतील. कमबॅक तर केला गेलाय. चेंडू जो आहे तो निर्धाव टाकला गेलाय. पाहूया पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे इथे मात्र उत्तर शोधतील. ओहो इथे मात्र याआधी आपण पाहिलं ताकद दाखवली. या चेंडूवरती नजाकत देखील पाहायला भेटली. म्हणजे सर्वोत्तम खेळाडू म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. त्याचं प्रदर्शन इथे मात्र केलं देखील जात आहे. का माझ्या नावाची चर्चा इथे मात्र वारंवार घेतली जाते हे इथे मात्र दाखवलं जात आहे. याआधी आपण पाहिलं त्यांची ताकद परंतु या चेंडूवरती नजाकत देखील दाखवली. चांगला चेंडू टाकला आणि या चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. ही खऱ्या क्रिकेटरची ओळख आहे, ही निशाणी आहे आणि ही चुणूक इथे मात्र शफिक गोरले यांच्या माध्यमातून दिसते देखील. ओहो बेस्ट वर्सेस बेस्ट इथे मात्र लढत रंगली जाते. या सिंधुदुर्गच्या सुपरस्टार गोलंदाजाने आपला कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी होताना दिसते. गौरव घुंगरोट सर यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते. या चेंडूवरती मॅजिक करण्याचा प्रयत्न केला परंतु संतोष यांनी या चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर थोडासा फेस खोलला. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला परंतु नक्कीच 4 धावा लिहिल्या देखील गेल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 41 धावा फलकावरती 41 धावा फलकावरती लागले जात आहेत. 4 षटकांचा खेळ इथे पत्र समाप्त झालाय. 8 आणि 12 चेंडू इथून पुढे महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. या 12 चेंडूंवरती पराकाष्ठा केली जाईल यात शंका नाही आहे. 12 चेंडू इथे मात्र बेस्ट टाकावे लागतील गोलंदाजांना आणि 12 चेंडूंवरती चांगल्या प्रकारे खेळ दाखवावा लागेल फलंदाजांना. जो चांगला खेळ करेल तो यशस्वी देखील होईल. पाहूया कोण कोणावरती इथे मात्र बाजी मारेल आणि हे बाजी आपल्याला 12 चेंडूमध्ये कळणार देखील आहे. कोण कोणावरती इथे मात्र भारी पडलंय.
एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते. एकेरी धावने स्ट्राईक वरती आणले जात आहे संतोष यांना. शफिक गोरुले यांना आठवावी लागेल आपली तुंग येथील बारी. या शफिक गोरुलेने तुंग येथे झालेल्या निशिकांत दादा प्रीमियर लीग मध्ये झालेल्या टुर्नामेंट मध्ये अर्धशतक लगावलं होतं. ती पारी पुन्हा एकदा ओळखावी लागेल. ती पारी इथे मात्र सजवावी लागेल. या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. आपला कर्नाटकी ब्रांड इथे मात्र दाखवलाय. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 48 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या आता मात्र आकार घेताना दिसतीये. झपाट्याने वाढताना दिसतीये. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र फलंदाजी करताना दिसतील. उर्वरित चेंडूंवरती येणारे 10 चेंडू महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. ओहो बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार केलेत. क्षेत्ररक्षक झेल खाली आले परंतु या क्षेत्ररक्षकाला फक्त बघायची भूमिका करावी लागली आहे. कारण का हा चेंडू फरार झालाय 6 धावेसाठी. जानवर जब 2 कदम पीछे ले तो समझ जाने का शेर आया शेर और शेर ही 2 कदम पीछे ले तो समझ जाने का संतोष आया है संतोष. नक्कीच आपल्या बॅटिंगने इथे मंत्रमुग्ध केलं जात आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र रंगली जाते. प्रेक्षकांची मन पुन्हा एकदा जिंकलेत. प्रेक्षक या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी जमले देखील आणि या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलाय या खेळाडूने. नाम तो सुनाई होगा संतोष. ओहो या चेंडूवरती थोडासा जोरकस पद्धतीचा चेंडू टाकला खरा परंतु पंचांचा इशारा देखील आलाय एक्स्ट्रा धावेचा. संतोषजी कासवडकर सर गोलंदाजी मार्कवर. या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर आगळा वेगळा प्रयत्न पुन्हा एकदा करताना दिसले आहेत. थोडंसं मेंटली प्रेशर क्रिएट केलंय फलंदाज संतोष. यांच्यामध्ये ताकद तेवढीच आहे आणि हा खेळाडू जर घातक का ठरतो त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा खेळाडू कधीही ॲग्रेसिव्ह नसतो. शांततेत हा खेळाडू कार्यक्रम करतो आणि त्याचमुळे हा खेळाडू सर्वोत्तम आणि घातक ठरतो. संयमाने चालणारी माणसं नेहमीच यशाची उंच शिखरे गाठतात. हे देखील यशाची उंच शिखरे गाठतात. संयम राखला जातो आणि त्याचबरोबर आपल्या संघासाठी धावा ज्या आहेत त्या काढल्या देखील जात आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती आलेत निपाणीचा ब्रँड. अजूनही या ब्रँडला पाहिजे तेवढी चमक अजूनही आली नाही आहे. या खेळाडूला आपला ब्रँड दाखवावा लागेल. आपला क्लास दाखवावा लागेल. शफिक गोरुले आता मात्र खडबडून जागा व्हावं लागेल. उर्वरित चेंडूवरती प्रहार करावा लागेल. संतोष यांनी आपले रंग दाखवलेत. आपल्याला देखील आपले रंग दाखवायला लागेल. या चेंडूवरती खराब चेंडू होता आणि याच खराब चेंडूवरती समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी. संतोष कासवडकर थोडंसं जर पाहायला गेलं यांच्यावरती मेंटली प्रेशर फलंदाजांनी क्रिएट केलंय. कारण का जर पाहायला गेलं तर संतोष यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकारांची जी आतषबाजी केली तिथूनच थोडंसं जर पाहायला गेलं तर प्रेशर निर्माण झालंय. वाघाने पावलं टाकली परंतु ही पावलं थांबली देखील कारण का गोलंदाजांनी हा निर्धाव चेंडू टाकलाय. शफिक गोरुले पाहिजे तितकीशी कामगिरी इथे मात्र होत नाही आहे. शफिक गोरुलेंच्या माध्यमातून शफिक गोरुलेंना आपला क्लास इथे मात्र दाखवावा लागेल. आपल्याला संधी दिली या संधीचं सोनं करावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 61 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 5 षटकांचा खेळ म्हणजे 30 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 30 चेंडूमध्ये धावा जमवल्या गेलेत 61. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं आहे.
चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सामना थोडंसं जर पाहायला गेलं तर संतती चाललाय. स्पीडअप करा, वेळ जास्त घ्यायचं नाही आहे. अजूनही खूप सामने खेळणं बाकी आहे. अमोल गोलंदाजीसाठी आले तर पहिल्या चेंडू डाव टाकला जातोय संतोष याच्यासाठी. हा चेंडू जर पाहायला गेला तर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला. वाटलं देखील नव्हतं या प्रकारची गोलंदाजी होईल संतोषसाठी. थोडंसं जर पाहायला गेलं तर विचार विनिमय करायला भाग पडणारी ही गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजीसाठी अमोल आलेत. या आधीच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. मगाच्या मॅचमध्ये धावा खर्ची गेल्या होत्या फक्त 6 धावा आणि 3 फलंदाजांना माघारी देखील परतवलं होतं. ओहो, इथे मात्र संतोष बरसताना दिसत आहेत. चेंडूला पाठवलं जात आहे सरसी मारेच्या पार. षटकार 6 धावेसाठी. हा आलाय यांच्या बॅट मधून सर्वोत्तम षटकार 6 धावेचा. मैदानात कोणीही जायचं नाहीये. मैदानात संतोष यांचे फॅन आलेत मैदानावरती सेल्फी घेण्यासाठी. संतोष यांची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षक थोड्याशा टाळ्यांचा आवाज गडगडाट देखील होऊन जाऊ दे. चला प्रेक्षकांनी मधीच यायचं नाही आहे प्लीज. प्रेक्षक लवकरात लवकर बाजूला व्हायचं आहे प्लीज. सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांमुळे ही स्पर्धा नावारूपाला आली. शिवतेज चषकाची ख्याती आता मात्र दूरवर पसरायला लागली आहे. ओहो, पुन्हा एकदा बरसलेत. मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना. मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना. मैं वो काला बादल हूं जिसका काम है बरसना बरसना और बरसना. इथे मात्र बरसण्याचं काम केलं जात आहे संतोषाच्या माध्यमातून. इसको देख के मुझे ऐसा ही लगा रे कोण हीरो नहीं रे विलन. विलनची भूमिका इथे मात्र पार पाडली जाते संतोषाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार पाहायला भेटले. संतोष याच्या बॅट मधून 2 चेंडूंवरती 2 मोठे घानाघाती हल्ले केले गेले आहेत. कभी वक्त मिले तो तराशना खुद को, कभी वक्त मिले तो तराशना खुद को, जीने का हौसला तुझ में ही नजर आएगा. गोलंदाजाला स्वतःला ओळखावं लागेल आणि चांगल्या टप्प्यावरती इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. ओहो, नक्कीच स्वतःची ओळख इथे मात्र प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. चांगली गोलंदाजी देखील होताना दिसते. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील आल्या आहेत. देवगड वरून शुभेच्छा आल्या आहेत.
प्रकाश पराडकर देवगडचा स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं हे देखील ही मॅच पाहतायत. म्हणजेच देवगडात देखील या स्पर्धेची खासियत पसरली आहे. प्रकाश पराडकर यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. ओहो, हा चेंडू देखील दमदार, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचमुळे पंचांचा इशारा. एक्स्ट्रा धावेचा आलाय. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे. 80 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. वैयक्तिक 43 धावांवरती घेत आहेत संतोष. पाहूया पुन्हा एकदा अर्धशतक लगावलं जाईल का, परंतु इथे मात्र दांडी गुल झाले. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र माघारी परतलेत, परंतु या फलंदाजासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सातत्यपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये देखील पाहायला भेटली. तब्बल 43 धावा याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या आणि त्याचमुळे एक मोठं लक्ष परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11 स्पोर्टच्या संघाच्या समोर येऊन ठेवलंय. पाहूया याच दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ. या संघाकडे देखील रती महारथी आहेत. महेंद्र मागे, त्याचबरोबर अनिकेत माने सारखे सुपरस्टार या संघामध्ये देखील आहेत. म्हणजेच दिल थांब के बेटी आहे जनाब, जागा सोडू नका. ही मॅच नक्कीच हाय व्होल्टेज मॅच आहे. चला, पांडुरंग सीसी संघाने आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून ठेवायचं आहे. पांडुरंग सीसी संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. विशालजी कल्याणकर सरांनी याच संघाचं नेतृत्व केलंय आणि चांगल्या प्रकारे इथे मात्र खेळ देखील केलाय यांच्या संघाने. पहिल्या इनिंग मध्ये याच पांडुरंग सीसी संघाने जर पाहायला गेलं तर एक मोठं विशाल लक्ष प्रस्थापित करून ठेवलंय. 80 धावा फलकावरती लागल्या आहेत. 81 धावांचं टोटल येथे पत्र उभं करून ठेवलंय. 36 चेंडू 81 धावा. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र या 81 धावांचा पाठलाग जो आहे तो करताना दिसतील. प्रेक्षक कॅमेऱ्याकडे बघायचं आहे. प्रेक्षक जे संतोषाची बॅटिंग पाहून खुश झालेत ते प्रेक्षक इथे मात्र संतोषांना पैसे देत आहेत. विषय हार्ड आहे, भाऊचा विषय हार्ड आहे. विषय हार्ड आहे कारण का भाऊकडं गाय छापचा कार्ड आहे. गाय छाप इथे मात्र दिली जाते. गाय छापची पावर मैदानावरती पेश केली जाते. दुसरा इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्यांदाच महेंद्र स्ट्राइक वरती
अनिकेत माने स्वतः ही जबाबदारी पार पाडण्यासाठी 81 धावांचं लक्ष्य पार पाडण्यासाठी स्वतः जबाबदारी घेतली. या स्पर्धेमध्ये गणेश गायकवाड सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते अंदाजी मार्क पर. जब जिंदगी दाव पर लगी हो, असंभव को संभव करना हो तो प्रयास करना पडेगा. प्रयत्न करावे लागतील. अनिकेत माने प्रयत्न करण्यासाठी सज्ज देखील झालेत. पाहूया कशा प्रकारे प्रयत्न केले जातील. अनिकेत माने यांच्या माध्यमातून शिरोचा हा सुपरस्टार फलंदाजीसाठी आलाय. आत्मविश्वासाने बॅटिंग करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती नजाकत दाखवले. चेंडूला पाठवलं जात आहे सरस सीमारेषा पार. कोल्हापूरच्या या शिरोच्या या वाघाने शेड्डू डोकलाय. चेंडूला पाठवलाय सरस सीमारेषा बाहेर आणि हा देखील लढायला तयार झालाय. चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. जी जबाबदारी पार पाडण्यासाठी विनायकजी नागरपोळे सरांनी परमाने ट्रेडर्स या संघामध्ये याला स्थान दिलंय, ती कामगिरी पार पाडण्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झालेत. अनिकेत माने शिरोचा हा सुपरस्टार. इचलकरंजी वरती थोडासा भारी, परंतु इचलकरंजी वासिय देखील कमी नाही आहेत. आपली जादू देखील सज्ज केली जाते, पेश केली जाते. पहिल्या चेंडू वरती चौकार आला खरा, परंतु त्यानंतर जावेद संधीने कमबॅक देखील केलाय. सुरेख गोलंदाजी जावेद संधी यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. बेस्ट वर्सेस बेस्ट हे दोन्ही खेळाडू मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये एकत्र खेळत असतात. आज मात्र विरोधात खेळत आहेत, आपली ताकद आजमावतायत. पाहूया कोणाची ताकद, कोणावरती बारी. पहिल्या चेंडू वरती चौकाराला लय बारी. परंतु अनिकेत माने हे देखील कच्च्या गुरीचे चेहरे नाही आहे. सुपरस्टार आहे हा शिरोजा. याने देखील पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलाय. चेंडूला पाठवलाय सरस सीमारेषा बाहेर. टांगा पलटी, गोडे बुर्रकन फरार. 6 धावेसाठी. असं म्हटलं जातं कभी हार ना मानने की आदत ही एक दिन बड़ी जीत दिलाती है. हार मानून चालणार नाहीये. 81 धावांचं लक्ष आहे, तर हे या 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर कॅल्क्युलेशन क्रिकेट हे आपल्याला खेळावं लागेल. मोठे फटके सजवावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूलचा चेंडू. या चेंडूला थोडस वेट करणं गरजेचं होतं, हेच चुकलंय अनिकेत माने यांचं. आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. चेहऱ्यावरती थोडस नाराजी देखील पाहायला भेटते अनिकेत माने यांच्या, परंतु नक्कीच कमबॅक देखील करतील. हा चेंडू थोडासा खराब टाकला गेला आणि या चेंडूवरती थोडासा कानमंत्र दिला जातोय संदीप मकवाना यांच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच खराब टाकला गेला हे संदीप मकवाना यांनी ओळखलं आणि त्यानंतर त्यांनी थोडासा कानमंत्र दिला जावेद संधी यांना. पाहूया या कानमंत्राचा उपयोग किती सटीक होणार आहे. ओहो, इथे मात्र वाघाने एक पाऊल टाकलंय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी. पहिल्या इनिंग मध्ये संतोषाचा क्लास पाहिलात, परंतु आता मात्र माझ्या लिस्ट मधील अजून एक फेवरेट प्लेयर मैदानावरती आलाय आणि तो देखील आज चमकदार कामगिरी करताना दिसतोय. अजून एक मैत्रीच्या दुनियेतील सच्चा क्रिकेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं अनिकेत माने चांगली कामगिरी करतायत आणि प्रेक्षकांची मन हे देखील जिंकवतायत.
परमाने ट्रेडर्स दुर्वा 11 संघाने देखील रणशिंग फुकायला सुरुवात केली आहे. या संघाला कोंडीत पकडण्याचे काम केलं जाते, परंतु या संघाकडे तानाजी आणि त्याचबरोबर संभाजी दोन्ही आहेत आणि हे दोन्ही खेळाडू इथे मात्र लढताना देखील दिसत आहेत. हे दोन खेळाडू नक्कीच जर जास्तीत जास्त मैदानामध्ये थांबले तर 81 धावांचा पाठलाग हा सहजरित्या पूर्ण होणार यात शंका नाही आहे. प्रतिषटकाचा जर विचार केला तर 16ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्या आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे मात्र मनात ठेवून फलंदाजी केली जाते, याचा प्रत्यय आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्या देखील गेल्या आहेत. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते शिरोळच्या या सुपरस्टार खेळाडूकडून. अनिकेत माने याच्याकडून पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. जावेद संधी यांच्यावरती थोडेसे हल्ले केले गेले, परंतु इथे मात्र कमबॅक करण्यासाठी कर्नाटकी ब्रँड पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय. संतोष मैदानावरती आलाय. परमाने ट्रेडर्सचे मालक सचिनजी परमाने हे देखील खुश आहेत. संघाच्या कामगिरीवरती पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या परिसरामध्ये बंडा भाऊ या नावाने प्रसिद्ध देखील आहेत. ओहो, पहिल्या चेंडू इथे मात्र दमदार टाकला जातोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत रंगली जाते. शफिक यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. याच चेंडूला कलेक्ट केलं आणि त्याचबरोबर फेकी सुद्धा चांगली केली. क्षेत्ररक्षक इथे पाहायला भेटलं आणि त्याचमुळे या चेंडूवरती एकीर धाव जी आहे ती इथे मात्र घेतली जाते. महेंद्र यांच्या माध्यमातून महेंद्र यांची बॅट अजूनही पायदे तितकीशी तळपली गेली नाही आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू अनिकेत माने यांच्या माध्यमातून खेळले गेलेत. ओहो, बेस्ट वर्सेस बेस्ट लढतीमध्ये इथे मात्र अनिकेत मानेंचा देखील पारड जर झालाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. संतोष याला आपलं शिरोळचं पाणी पाजलंय. या शिरोळच्या डाळ्या वाघाने पुन्हा एकदा षड्डू ढोकलाय आणि सज्ज झालाय 81 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग करण्यासाठी. रिलॅक्स मोड मध्ये अजून देखील आहेत, परंतु हा रिलॅक्स मोड खतरनाक साबित होताना दिसतोय. अनिकेत माने हे नाव कोल्हापूर वासियांना परिचयाचं आहे, कारण का KPL मानाची ट्रॉफी कोल्हापूर प्रीमियर लीग जी खेळली जाते त्या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी हा खेळाडू मालिकावीर देखील झाला होता. असा हा सर्वोत्तम खेळाडू शिरोळचा हा सुपरस्टार कामगिरी करताना दिसतोय. या खेळाडूचा बोलबाला नक्कीच कोकणामध्ये देखील राहिलाय. कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्याचबरोबर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी असेल, अशा मोठमोठ्या मिडपावची स्पर्धा असेल, या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांचा देखील बोलबाला राहिलाय. अनिकेत माने नक्कीच थोडंसं स्ट्रगल करताना दिसत आहेत. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु संतोष यांनी देखील कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे पत्र निर्धाव टाकलेत. या ओव्हरमध्ये जर संतोष यांना जर षटकार मारला, इथून पुढे जर षटकार मारला तर ज्योतिबा तेलवेकर सरांकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. संतोष याला जर षटकार लगावला गेला, कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला या ओव्हरमध्ये, तर त्याला 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. या चेंडूवरती फटका तितकासा प्रॉपर पाहायला भेटला नाहीये. धावा किती मिळतील याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा खेळताना दिसत आहेत. तोपर्यंत धावा 2 इथे पत्र कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे. 25 धावा धावफलकावरती.
2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 तब्बल 16 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्या आहेत फक्त 9 धावा. एक षटकार आला, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक देखील केलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला भेटली आहे संतोष याच्या माध्यमातून. प्रेक्षक मॅच बॉल टाकायचा आहे. प्रेक्षकांच्या हातामध्ये मॅच बॉल दिसतोय. प्रेक्षक मॅच बॉल टाका. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर केले गेलेल्या खेळामध्ये दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या इथे मात्र उभारली गेली आहे संतोष याच्या माध्यमातून. 2 मॅच मध्ये तब्बल 94 धावा याच्या बॅट मधून आल्या आहेत. म्हणजेच एक सर्वोत्तम पारी याच्या माध्यमातून केली गेली आहे. पहिल्या मॅच मध्ये 51 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 43 धावांची बहारदार खेळ सजवताना सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती हा खेळाडू पहिल्या नंबर वरती कोण विराजमान झालाय. पहिल्या नंबर वरती आहेत अतुल देंडे, भोगावती स्पोर्ट्सचा हा सुपरस्टार, ज्यांनी 130 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये. 4 मॅच मध्ये 130 धावा, म्हणजे संतोष 3 मॅच मध्ये 130 धावा कुठल्या गेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता महेंद्र यांच्यासाठी. आडव्या बॅटने फटक्याला सजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती मात्र घेतली जाते. गोलंदाजीसाठी आलेत श्रेयस, अपकमिंग स्टार म्हणून यांना ओळखलं जात आहे. निपाणीचा अपकमिंग स्टार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून देखील कित्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटली आहे. हा खेळाडू एक ऑलराऊंडर आहे, दर्जेदार ऑलराऊंडर आहे. 23 चेंडू आणि 55 धावांची अजूनही इथून पुढे गरज आहे. 23 चेंडू 55 धावा इथून पुढे आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी चांगली फटकेबाजी करावी लागेल. अनिकेत माने प्रयत्न देखील करतायत, परंतु या प्रयत्नांना आता मात्र यश येत नाही आहे, कारण का गोलंदाजांनी देखील इथे मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत का म्हटलं जात आहे याचा प्रत्यय इथे मात्र या मॅच मध्ये पाहायला भेटतोय. या चेंडूवरती फ्लाइट डिलिव्हरी, एक्स्ट्रा टर्न दोन्ही पाहायला भेटले आणि त्याचबरोबर पंचांचा डिसिजन देखील पाहायला भेटला एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा फलकावरती. ओहो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न झाला आहे, परंतु फिरकीची जादू, या फिरकीच्या जादू पुढे इथे मात्र निष्फळ ठरलेत. पायांची मुवमेंट इथे मात्र केली जात नाही आहे. आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षकाची भूमिका चांगली इथे पार पाडली जाते. संदीप भगवानांच्या माध्यमातून आपल्या बॅटिंगने तितकीशी कमाल दाखवता आली नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये ही कामगिरी इथे मात्र भरीव कामगिरी पार पाडली जाते. फुलटॉस चेंडू आणि या जो तोफ्याला कबूल केलाय, चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. या 6 धावेने महेंद्र आता मात्र कमबॅक करताना दिसत आहेत. माही अभी मार रहा है. गोल्डन स्टार आणि त्याचबरोबर शिवतेज ग्रुप दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. गोल्डन स्टारचा संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. गोल्डन स्टार
ओहो या आधीच्या चेंडूवरती षटकार, परंतु या चेंडूवरती षटकाराचं उत्तर दिलंय गोलंदाजाने. निर्धाव चेंडू टाकून चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना दिसली आहे. पुन्हा एकदा पाहूया कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावा इथे मात्र झाल्यात. 34 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. असली खेळ तो अभी शुरू होने वाला है. आता मात्र हे वाघ धडकण्यासाठी आपली दरकारी फोडण्यासाठी सज्ज झाले. अनिकेत माने यांना आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. ओहो, परंतु जेवढी उंची आहे तेवढ्याच उंचीने तेवढ्याच ताकदीने इथे मात्र जावेद संधी देखील कमबॅक करताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये जावेद संधी यांच्यावरती 16 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये त्याचा उत्तर जावेद संधी यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू नक्कीच खराब आहे. एक्स्ट्रा धावा देऊन देणारा हा चेंडू ठरलाय. थोडंसं कौतुक रास आलेलं दिसत नाहीये. एक्स्ट्रा धावा आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 35 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 46 धावांची गरज आहे. ओहो, फटका दर्जेदार सजवला गेलाय. या फटक्याला दुरी किती गाठता आले हे महत्वाचं. दुसऱ्या अटेमध्ये जेल इथे मात्र संतोषाने पकडलाय. अप्रतिम जेल पाहायला भेटलाय. कॅमेरामन जल्दी फोकस करो. हा जेल या स्पर्धेतील सर्वोत्तम जेल झालाय. या आधीच्या षटकाराचं आणि या आधीच्या षटकारांचं उत्तर जावेद संधी यांनी दिलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावा कुठल्या होत्या त्याच 16 धावांचं उत्तर इथे मात्र जावेद संधी यांनी अनिकेत मानेची विकेट घेऊन अनिकेत माने यांना दिलाय. आणि त्यांची जागा घेण्यासाठी अनिकेत माने यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आले आहेत. उंची जरी लहान दिसली असली असेल तरी देखील हा फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे हे अपोजिट संघाला माहीत देखील आहे. फलंदाजीसाठी आलेत संतोष कासवडकर. पस्तीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आणि अनिकेत माने ही पहिली विकेट जी आहे ती मिळवली जाते. कमबॅक केला जाईल का इथे मात्र जावेद संधीच्या माध्यमातून हे देखील पाहण्याजोगं असेल. पहिला चेंडू अप्रतिम टाकला आणि दुसऱ्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव आली, परंतु त्यानंतर अचूक टप्प्याचा पुन्हा एकदा मारा केला आणि अनिकेत माने या फलंदाजाला जेरबंद केलं गेलंय. प्रेक्षकांनी मैदानातून बाहेर व्हायचं आहे. वारंवार आपल्याला सूचना केल्या जात आहेत. प्लीज वारंवार त्याच सूचना द्यायला लावू नका प्लीज सर. ओहो,
या चेंडूवरती संतोषजी कासवडकर आले आणि परत पुन्हा गेले देखील. आले कधी गेले देखील समजलं देखील नाही. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच संदीप मकवाना यांचं, कारण का संदीप मकवाना यांनी जावेद संधी यांच्यावरती विश्वास दाखवला. जावेद संधी यांना विश्वास दिला की तू चांगली गोलंदाजी करू शकतोस, तू एक सर्वोत्तम गोलंदाज आहेस. हा विश्वास इथे मात्र जावेद संधी यांनी देखील सार्थ करून दाखवलाय. सुरेख गोलंदाजी होताना दिसली आहे जावेद संधी यांच्या माध्यमातून. हे निर्णायक षटक या स्पर्धेतील निर्णायक षटक घेऊन आलेत आणि या निर्णायक षटकामध्ये धावा देखील त्यांच्या माध्यमातून रोखल्या गेल्यात. खाली उतर आणि तू बस तिथं. प्रशांत बिगळे फलंदाजीसाठी आलेत. ओहो, या चेंडूवरती दमदार कामगिरी. हॅट्रिक होता होता इथे मात्र वाचले, परंतु इथे मात्र यष्टीरक्षकाची भूमिका देखील पाहिलीत आपण. एक चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळखलं जातं संदीप मकवाना. आपली झलक थोडीशी पेश केली, यांची झलक सबसे अलग. पुन्हा एकदा जावेद संधी आपला क्लास दाखवतायत. फिरकीचा क्लास इथे मात्र, आणि याच फिरकीच्या क्लास मध्ये फलंदाज फसताना दिसत आहेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि या 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव जी आहे ती एक्स्ट्रा धावेने आले. या चेंडूवरती फटका बसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जेल खाली आले, परंतु याच जेलला कन्वर्ट करू शकले नाहीयेत. रनआउटचा चान्स. ओहो, फलंदाज इथे मात्र माघारी देखील परतले. महेंद्र तू मैमन झाले आणि महेंद्र जेरबंद देखील केले गेलेत. या छोट्या स्वयंसेवकांसाठी एकदा टाळ्या होऊ देता. कॅमेरामन जल्दी फोकस करो. या मॅचचा आनंद लुटताना दिसतायत. षटक संपला. छत्तीस धावा फलकावरती लागल्या. 36 ना. गोल्डन स्टार संघाचा कर्णधार प्लीज यायचा आहे. गोल्डन स्टारचा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. गोल्डन स्टार आपल्याला वारंवार पुकार केला जातोय. गोल्डन स्टारचा संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. गोलंदाजीसाठी अनिकेत पुन्हा एकदा सज्ज झाले. ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केली जाते. चेंडू अप्रतिम होता. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर प्रशांत थोडस स्ट्रगल करताना दिसले या चेंडूवरती. आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जेल खाली आले स्वतः संदीप मकवाना आणि हा जेल अप्रतिम जेल टिपला जातोय. संदीप मकवानांसाठी हा या जेलसाठी एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. अप्रतिम जेल इथे मात्र टिपला गेलाय संदीप मकवाना यांच्या माध्यमातून. हा जेल पाहायला सोपा वाटला असेल, परंतु हा सोपा नव्हता, परंतु हा सोपा जेल करून दाखवलाय संदीप मकवाना. यासाठी ओळखले जातात यांना. फलंदाजीमध्ये जर कामगिरी चांगली झाली नाही तर ती कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये हे भरून काढतात आणि त्याचा प्रत्यय या जेलवरती आपल्याला पाहायला भेटलाय.
गोल्ड स्टार आपल्याला लास्ट कॉल असेल, जर आपण आला नाही तर आपल्याला कमी षटकाचा हा सामना जो आहे तो खेळावा लागेल. गोल्डन स्टार संघ चला या, आपल्याला हा अंतिम पुकार असेल, यानंतर आपल्याला पुकारलं जाणार नाहीये, षटक डायरेक्ट कमी केली जातील. फलंदाजीसाठी पहा कोण आलाय, डायरेक्ट कणकवलीहून आलाय हा कणकवलीचा सुपरस्टार अक्षय फलंदाजीसाठी आलेत. ओहो, पहिल्या चेंडूवरती मॅजिक, ही निपाणीची मॅजिक कणकवलीवरती केली जाते. या चेंडूवरती फटका तितकासा प्रॉपर पाहायला भेटला नाही आहे. या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर पाहायला भेटला नाही आहे, तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2. आत्मविश्वास कमी पाहायला भेटतोय, थोडस नर्वस चेहरा पाहायला भेटतोय, परंतु या नर्वस चेहऱ्यावरती थोडस आत्मविश्वास देखील क्रिएट करावा लागेल. अक्षय यांना कणकवलीचा सुपरस्टार म्हणून यांना देखील ओळखलं जातं. हे नाव देखील कणकवली परिसरातील एक मोठं नाव आहे, परंतु या निपाणी परिसरामध्ये आलायत तर हे नाव आणि आपल्या गावाचा नाव इथे मात्र रोशन करण्याची ही संधी मिळाली. या संधीचं सोनं इथे मात्र करावं लागेल. या चेंडूवरती फटका फसलाय आणि उर्वरित कामगिरी इथे मात्र नंदुमाळी यांनी पूर्ण केली आहे. जेल टिपला जातोय आणि नर्वसचा शिकार व्हावं लागतंय इथे मात्र अक्षय यांना. शिवाजी पाडाळकर सर, आपण स्टेजवरती यायचं आहे. शिवाजी पाडाळकर सर, आपण कुठे असाल तर स्टेजवरती या प्लीज. सहा चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे. 6 चेंडू 43 धावा या रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज झाले आहेत. अनिकेत गोलंदाजीसाठी पहिला चेंडू इथे मात्र दिशा दिली जाते. या चेंडूला पाठवलं जाईल का सीमारेषा पार? चेंडू पार होऊन जाईल का? नक्कीच चेंडू पार झालाय, सीमा पार, चौकार 4 धावा आल्या आहेत. ओहो, साहिल मोमीनसाठी थोडासा हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला भेटला. साहिल मोमीनसाठी हा चेंडू एक थोडासा जर पाहायला गेला तर कठीण चेंडू होता. याच सिच्युएशनच्या आधी देखील आहेत साहिल मोमीन. पाहूया कशा प्रकारे आपला क्लास दाखवतील, बॅटिंगचा क्लास.
ओहो चांगला फटका पुन्हा एकदा दर्जेदार फटका पुलला इथे मात्र सक्सेसफुल केलाय 4 धावेसाठी. फटाक्यांची आतषबाजी विजयाचा जल्लोष विजयाचा गुलाल इथे मात्र उडवला जातोय. ओहो बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढतीमध्ये इथे मात्र पांडुरंग सीसी या संघाचं पारड इथे मात्र जड झालंय. जिंकण्यासाठी अजूनही खूप कष्ट घ्यावे लागतील कारण का हे आव्हान खूप मोठं आहे. शिवतेज ग्रुप संघाने बॅटिंग घेतली आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचा आहे. गोल्डन स्टार संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज वाचला.